गाईज जे बघा इथे बघू शकता मी पण आता घेतली आहे मॅगी खायला आणि यांना पण सर्वांना दिली आहे. इकडे मम्मी पण खात आहे आणि तोंड पातीचं कसं उसून बसती आणि बाहेर जाऊन खाती. बघा बघा गाईज तुम्हाला दाखवते. हे गाईज गुड इव्हिनिंग सर्वांना. कशात आय होप तुम्ही सर्व चांगला असाल. चला आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला मी आज दाखवायचं म्हटलं तर आज पाऊस पण खूप चालू होता रात्रभर, पण आता थांबलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे परी करत आहे मॅगी आणि ती पण मसाला मॅगी कशी बनवत आहे. तर इथे बसलेली आहे मम्मी आली आहे आता. हे इकडे बसलेले आहे, यांना पण मॅगी खायची आहे, मम्मीला पण खायची आहे. मस्त तिखट चटपटीत मॅगी इथं बनत आहे. चला मी तुम्हाला आता दाखवते किचनमध्ये नेऊन. परी बनवत आहे मॅगी कशी बनवत आहे. तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही परी जी आहे मस्त चटपटीत मॅगी बनवत आहे. कधीतरी कोणता तरी आयटम आज करणार आहे परी. तुम्हाला दाखवते परीने सगळ्यात पहिलं किती पसारा करून ठेवला आहे. एवढे भांडे भरून ठेवलेले. त्याचनंतर इथे बनवत आहे मॅगी तर बघा किती बनवत आहे. डायरेक्ट किती पॉकेट घेतले का? 5 पॉकेट बनवत आहे 5 जणांना. आणि इथे चालू आहे तिचा मसाला फ्राय. इथे टाकला आहे तिने कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे सगळं काही ती बनवत आहे. तिचा अवतारही तुम्ही इथे बघू शकता. फक्त मॅगी बनायला एवढी घाण अवतार केलाय तिने. चला करा बरं पटपट मॅगी. सगळ्यांना खायला दे. सगळे बसले तुझी वाट बघत मॅगी खायला. छानपैकी मस्त तिखट झाली पाहिजे ना, चटपटीत. आपल्याला जास्त आपल्याला फिक्कं चालत नाही. तर इथे बघा आता याने किती पसारा काढलाय. काय करत आहे? काहीतरी हरवलंय वाटतं तुमचं. ते खालच्या डॉर मध्ये बघा असेल. हो ना, छान आहे तो व्हिडिओ शूट करायला, पण ते काय होतं मोबाईल मध्ये केलं की जरा प्रॉब्लेम येतोय त्याला. कशामुळं? कॅमेरा आहे. काय करायचं तिथं मग आपल्याला? ते तुटलंय आहो. ते पण मस्त होतं म्हणजे तुटलंय. खालच्या ड्रॉवर मध्ये बघा बरं आहे का. चांगला असा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा कांदा. चला आता मॅगी बघू आपण कुठपर्यंत आली. झाली का मॅगी? चालू आहे. तुला असं वाटत नाही का त्याच्यामध्ये रस्सा कमी झाला? नाही, बरोबर होतं. बरोबर होतं. कमी गॅस कर पहिले. सर्व कमी केल्यानंतर व्यवस्थित हलव त्याला एकदा. नाही मध्ये एक 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 पूर्ण पार्ट खालीवर करावं लागेल तुला. जास्ती केली ना त्याच्यामुळे थोडस त्याला अडचण आली यार का. नाही छान होणार ती केल्यावर. मी तुला दाखवतेच है की नाही. मस्त होईल ती मॅगी. हा पूर्ण व्यवस्थित एक कर सगळं आणि झालं की आम्हाला खायला दे. हे बघ तुझं ट्रायपॉड हरवलं होतं, मला सापडलं. हो सापडला ना. कुठे होता? बऱ्याच दिवस झाला आता यूज नाही केलं मी. पहिलं मी याच्यावर जो आहे मोबाईल लावून व्हिडिओ बनवत होते, पण आता बऱ्याच दिवसापासून ते सापडतच नव्हतं. तर आता सापडला आहे. किती मस्त पकडायला वगैरे एकदम भारी. लाईट पण गेली. बारीक वगैरे झाला. छान आहे. आता उद्यापासून हेच लावणार आहे मी मोबाईलला आणि मग पकडणार आहे. हातात पकडायला लई तसं मोबाईलला साथ गळून येतो. पकडायला चांगलं आहे. त्याला स्टँड पण आहे ना. गोल मध्ये पण आहे, पण ते तुटलं यार. हे बघ गोल पण होतं. ते तुटलं ना, ते माझ्याकडून तुटलेलं आहे. हे लय भारी होतं गोल. फिरायला लय भारी बरं काही गोल असं करताना असं फिरवायला जातं डायरेक्ट. लय भारी फिरवायला. पण ते जरा मजबूत पाहिजे. लयच हलकं आहे ते. थोडं असं स्टँड त्याचं मजबूत असलं ना तुटत नाही कमीत कमी. तर मी आता बघते परीची मॅगी कुठपर्यंत आली. ते तुटलेली ना. एकच मिनिट थांबा मी बघते. अरे बापरे आली इकडं. किती फास्ट मॅगी घेऊन आली. इथं आली परी मॅगी घेऊन. मम्मी बसली इथं मॅगीची वाट बघत आणि मॅगी काही यायचं नाव नाही अजून. पटकन आण लवकर आईला मॅगी. परी मॅगी आण.
परीला राग आलाय गाईच. परीला मी चिडले ना म्हणून परी पा मला चेहरा दाखवत नाही, उलटी आली. दिसला चेहरा. एवढी नको काय मला. तिने मॅगी बनवली, मम्मीला दिली. पाय बरं खाऊन कशी झाली. नाही राग आला तिला लगे. छान आहे बघ, खाऊन बघ, खाऊन बघ ना कशी झाली तर. ओ तुम्हाला पण इथं ठेवली मॅगी. आवाज आहे ना मला बरोबर. कशी झाली मॅगी परीने केली आज. खूपच छान मॅगी झाली एकदम. पावसामध्ये कसं वाटतं, चटपटीत मसाला. चटपटीतच झाली मॅगी, भारी झाली. भारीच बनवली आहे ना मॅगी. पावसाळ्यामध्ये मॅगी खायची आनंदच आला, एकदम असं अलगच वाटतं. तुम्ही कधी खात नव्हते पण आजकाल लय खायला लागले बरं का फास्ट फूड. भारी वाटतं का नाही भाजी भाकरीपेक्षा. मम्मी इकडे कशी झाली मॅगी. हा चांगली झाली. चांगली झाली का. पाय बरं कधीतरी बनवता नातीन काहीतरी, त्याचं तर रुसून बसती. ही पा कशी रुसून बसली इथं. मॅगी केली आणि तोंड पातीचं कसं रुसून बसती. हा बोला ना. आणि बाहेर जाऊन खाती. बघा बघा गाईस, तुम्हाला दाखवते. रुसली बरं का परी म्हणून तशी करते. लय राग आला बाईला. तर हे गाईज जे बघा इथे बघू शकता, मी पण आता घेतली आहे मॅगी खायला आणि यांना पण सर्वांना दिली आहे. इकडे मम्मी पण खात आहे आणि इकडे हे पण बसलेले आहे, तर हे पण मॅगी खात आहे आणि मी पण खात आहे. परी तिकडे बसली आहे, विराज पण बाजू बसलेला आहे. चला कशी झाली मी खाऊन दाखवते तुम्हाला. तुम्ही इथे बघू शकता. आता मी आले आहे किचनमध्ये आणि हे बघा इथे मॅगी केली आहे, सर्वांना खायला दिली आहे. आणि हे जे आहे ना बघा, आता हा पसारा. आता भांडे घास म्हणलं तर म्हणे मी घासणार नाही, चालले गेली आता आईसोबत बाहेर. आता हे सगळं मला क्लीन करावं लागेल आणि पुन्हा संध्याकाळचं स्वयंपाकाचं बी बघावं लागेल. तसं ऑलरेडी 5 वाजलेले आहे. आता काही कोणी जेवणार नाही, बघू संध्याकाळी जमलं तर आता खिचडीच होणार आहे. तिथे बघू शकता तुम्ही किचन किती घाण करून ठेवलं आहे परीने. आता हे सगळं मी आवरते आणि त्यानंतर मग तुम्हाला मी बाकी दाखवणारच आहे मी आता काय करणार आहे जेवणामध्ये. तर हे गाईज इथे झाली आहे आता सर्वांची मॅगी खाऊन. आणि मॅगी खूप टेस्टी झाली होती, हे तर तुम्हाला मी दाखवलंच आहे. आणि खूप छान बनवली होती परीने आज मॅगी, एकदम स्पायसी मॅगी. सगळ्यांचे खाणं झाले आहे. आता मी जात आहे किचनमध्ये, तुम्हाला दाखवते मी आता किचनमध्ये जे आहे किती राडा करून ठेवलेला आहे परीने. तर चला मी जात आहे आता किचनमध्ये. तर मी आता हे भांडे जे आहे सर्व घासून घेणार आहे आणि हा जो पसारा आहे सर्व आवरून घेत आहे. खूपच पसारा केलेला आहे इथे किचनमध्ये, तुम्ही इथे बघू शकता. खूप सारा पसारा केला. आता मी ते घासून आणि किचन पण धुवून घ्यावं लागेल, खूपच खराब झालेला आहे. आज एवढे सर्व भांडे पडलेले आहे ऑलरेडी. हे मॅगीचे पण सर्व मी एक करत आहे, तुम्हाला मी दाखवते. क्लीन केल्यावर अगदी 5 मिनिटात मी भांडे घासणार आहे. तर कसे घासत आहे त्या पद्धतीने सर्वच पसारा काढून ठेवला होता तिने बाहेर. सगळं तिथे आता आवरून आता घासत आहे मी ते भांडे. अगदी 5 मिनिटात मी भांडे घासणार आहे. मग बघू आता जेवणाचं काय बेत आहे, तरी अजून आपलं ठरलं नाही. बोरला पाणी नव्हतं तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू होता. आता पाणी आलं त्याच्यामुळे मोठे भांडे पण धुवायला काही टेन्शन नाही, आता टाकी भरलेलीच असते. तर हे गाईज इथे भांडे तर झाले आहे, तुम्ही ते बघू शकता. पण आता बघा तुम्ही काय झालं आहे राडाचं, तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा तुम्ही ते बघू शकता. मी तर सर्व क्लीन केलं आहे अगदी 10 मिनिटात. मी तुम्हाला बोलले होते की 5 मिनिटात करणार आहे, पण 5 मिनिटांनी लागले, जास्त लागले. तर इथे बघू शकता तुम्ही हे सगळं गॅस वगैरे घासून व्यवस्थित एकदम साफसुथरं झालेलं आहे. आणि ओटा पण घासून घेतला आहे. एवढे सर्व भांडे फक्त 10 मिनिटात गॅस, ओटा आणि भांडे सगळं घासले आहे. पण विषय काय झाला तुम्हाला दाखवते मी. आता हा विषय आहे तर बेसिन. हे बघा सगळं पाणी आता इथं अटकलं आहे. आता याला कसं काढायचं त्याचं डोकं लावावं लागणार आहे आता. हे बघा सगळं पाणी इथं झालं आहे जाम. घाई भांडे घासले मी, म्हटलं खूप उशीर झाला. तर आता हे जाम झालं आहे. चला आता हे क्लीन करते मी. आता मी कशी करते ते क्लीन ते तुम्हाला सांगतेच आहे मी. आता इथं आहे तो खिळा, त्या खिळ्याने मी आता हे सगळं काढणार आहे पूर्ण आणि पाणी घालणार आहे आणि नंतर मी गरम पाणी करून त्याच्यात टाकणार आहे. आता हे इथे क्लीन करत आहे मी. हे बघा इथे पाणी चाललं आहे आता हे खाली.
हा जो खिळा आहे मी याच्यात टाकला की सर्व घाण काढून घेणार आहे. त्यानंतर हे पाणी सर्व गेलं की गरम पाणी मी याच्यात टाकणार आहे. चला मी आता हे पूर्ण करून घेते आणि मगच तुम्हाला दाखवते. तर हे गाईज तुम्ही इथे बघू शकता आता माझं जे वॉश बेसिन आहे ते किती स्वच्छ झालेलं आहे. आणि इकडे बघा तुम्ही एकदम मोकळं पाणी जात आहे. तुम्हाला जेव्हा मी अगोदर दाखवलं होतं सर्व भांड्याचं पाणी याच्यामध्ये साचलं होतं, कारण त्याच्यामध्ये खूपच घाण साचली होती. मी पूर्ण पाईप काढला आणि साफ केलं. आता मी ते पाईपचं दाखवलं नाही कारण इथं आता कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं. तर मी अशा प्रकारचं जे आहे वॉश बेसिन साफ केलं गरम पाणी टाकून. आणि जर तुम्ही म्हणत असाल तर हे वॉश बेसिनला कसले डाग आहे, तर मी एक वेळेस इथं काय केलं होतं, ॲसिड टाकलं होतं, फरकील डाग पडले होते म्हणून. ते ॲसिड ते खाली आलं आणि याचं जे स्टील आहे ते थोडंसं खराब झालं. तर तुम्ही ते बघा आता ही जे नळ आहे याची धार किती छान त्याच्यामध्ये जात आहे आणि पूर्ण पाणी मोकळं झालेलं आहे. चला गाईज आता इथं वाजले आहे 6:45 आणि आता सगळं आवरलं आहे. तुम्ही ते बघितलं आहे, भांडे फरची सर्वच आवरलं आहे, बेसिन बी आवरलं आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. आणि आता मी लावत आहे दिवा आणि अगरबत्ती. आता झाले 6:45. चला आता दिवा लावून घेऊ आणि अगरबत्ती लावून घेऊ. चला आता सर्वच आवरलं आहे. चला आता जेवणात काय बनायचं आहे, आता बनवणार आहे खिचडी. कारण आता खूप वेळ झालेला आहे, सगळ्यांचे नाश्ते झाले आहे. आता मी बनवत आहे खिचडी आणि ते पण अजून 20 मिनिटांनी. तोपर्यंत मी करणार आहे आराम. आता चला खिचडी बनवू का आज? पप्पा खिचडी बनायची का? बनवणार आज काय भूक नाही. आपण बी आता सगळ्यांनी मॅगी खाल्ली आहे. तू खाणार आहे का खिचडी? खाणार नाही, मी नाही जेवणार. मी बनवणार पण नाही. आताच हे दोघांसाठी ठीक आहे, आपण पास्ता करू. आताच मॅगी खाल्ली, पुन्हा पास्ता खायचं. पोट पप्पाला राहील का? खायचं नाही, तुला खायचं ना, पास्ताच खाऊ. ते पोट राहील का? पोट राहील ना. फास्ट फूड खाल्लं की पोट खराब होतं. एखाद्या वेळेस खाल्लं तर ठीक आहे. चाऊमिन खाऊ मग. चाऊमिन बिन काहीच नाही. आता खिचडी करू मस्त पैकी हलकं फुलकं जेवण. आता बरंच वेळ झाला आहे, 7 वाजत आहे. आता आपण थोड्या वेळाने गरमागरम खिचडी करू मस्त Time पैकी. पा. आलू टोमॅटो टाकून भाजी सगळं भाज्या वगैरे टाकून आणि मस्त थोडीशी 1 ग्लास खिचडी करून सर्वजण खाऊया. चला आजच्या पुरतं एवढंच. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर पण करायचा आहे. चला मग आता बाय.